मालकाचा गडी पंढरपूरच्या यात्रेला आषाढी वारीला निघालेला. मालकानं गड्याला 1000 रुपये दिलं आणि सांगितलं की माझं 1000 रुपये पांडुरंगाच्या चरणावर अर्पण कर. गड्यानं 1000 रुपये घेतलं आणि पायी पायी दिंडीत निघाला. दिंडीमध्ये त्याला बैल, वारकरी, टाळकरी, माळकरी थोडं थकलेले भुकेलेले दिसले, म्हणून त्यानं त्यांच्यासाठी अन्नदान केलं, बैलासाठी चारा आणला आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेला. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. उरलेले 100 रुपये पांडुरंगाच्या चरणावर ठेवलं आणि सांगितलं मालकाने दिल्यात याचा स्वीकार करा आणि परतीच्या वाटेला निघाला. मालकाच्या स्वप्नात पांडुरंग गेला आणि सांगितलं की तुझं 900 रुपये मला भेटले, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव राहील. मालक जागा झाला आणि त्यानं विचार केला की आपला गडी प्रामाणिक निघाला, पण त्यानं 100 रुपये कुठं खर्च केलं. गडी घरी परत आल्याच्या नंतर मालकानं विचारलं की देवाला तू 900 रुपये दिलेस, पण 100 रुपये कुठं खर्च केलंस. गडी म्हणला तुम्हाला कोणी सांगितलं, मी तर 900 रुपयेचं अन्नदान केलं आणि 100 रुपये पांडुरंगाच्या चरणावरती अर्पण केलं. मालक म्हणाला जे तू अन्नदान केलंस, बैलाला चारा दिलास, तेच देवाला पोचलं आणि बाकीचं 100 रुपये त्याला काहीच मोल नाही राहिलं. तात्पर्य मानव सेवा, पशुसेवा आपण केलेली तीच देवाच्या चरणी अर्पण होती. जय बाळू मामा.